आईशी चिंता व्यापिली चित्ता तो रायासी भरली आयुष्य मर्यादा तप्त शरीरी पाहुणी व्रती गमन करी परत्र राणीने विचार केला होता की राजाचा आता म्हातारा झालेला आहे असं हे करता करता राजा म्हातारा झाला आणि राजाचा प्राण निघून गेलेला आहे. प्राण सांडुनी शरीरात गेला असे निराळ पंथे मही उरले असे प्रेत झाला कांत राजात. राजाचा प्राण निघून गेलेला आहे आणि प्राण निघून गेल्यानंतर खाली फक्त शरीरच राहिलं आणि राजाचा प्राण गेला म्हणून समजा राज्यामध्ये हाहाकार झालेला आहे. परित्रणा रेवती ललना आटास करी रोक शोक रुदना तेची रीती तर्जना दुःख प्रवाह लोटला असे. राजाचा मृत्यू झालेला आहे कळल्याच्या नंतर राणीला दुःख झालेलं आहे आणि जे राजाचे उपकार होते ज्या लोकांवर त्या राजांच्या लोकांवर सुद्धा दुःख झालेलं आहे आणि ते दुःख व्यक्त करीत आहेत. आठवणी त्रिविक्रमरायाचे गुण परम विलापे आक्रंदती जण म्हणती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा. सर्वजण बघा जगाची एक रीत आहे बरं का जोपर्यंत जिवंत असतं ना तोपर्यंत त्याला कोणी विचारित नाही पण मेल्याच्या नंतर समजा म्हणतात बाबा राजा किती चांगला होता राजाचे गुण किती होते राजा आपल्या ह्या राजासारखा दुसरा राज्य कोणी होणारच नाही असं त्या राजाचे गुण आठू आठू सर्व नगरवासी रडत आहे. आईसे आटासे घरोघरी जण नारी नरादी दुःख संपन्न ते संगीत गावी येऊ नये नात तेथे पातले. त्या राज्यामधले दुःख समजा लोकांना समजा दुःख झालेले होते लहान लेकरापासून म्हातारा माणसापर्यंत मुली पुरुष समजांना दुःख झालेलं असताना त्या गावामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ इथं पोहोचलेले आहेत. क्षेत्र मान प्रयाग स्थान उभय संचरती त्या कारण तो ग्राही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. कीर्तनमध्ये सम्यक पवित्र तीर्थ म्हणलं तर प्रयागराज आहे कारण त्याला राज्याची पदवी दिलेली आहे आणि त्या प्रयाग राज्यामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ इथं आलेले आहेत आणि त्यांना वाटलं की बाबा इथं काय झालेलं आहे समजेच लोक दुःखी कशामुळे आहेत अशा दोघांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. कोणी शरीर टाकीती आवणी कोणी पडिले मूर्छा येवणी कोणी योजनी हृदय पाणी दबदबा पिटिती ते. राजा गेलेला आहे आमचा राजा गेला म्हणून कुणी हाणू हाणू घेते कुणी चक्कर येऊन पडते कुणी आपटू आपटू घेते आणि कुणा कोणतं बेशुद्ध झालेलं आहे आणि सर्व अवस्था गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी पाहिलेली आहे. कोणी येवणी पिशाच वत इकडून तिकडे धाव घेत म्हणून शरीरात धरणीवरी ओसंडिती. कुणी येण्यासारखे करायला लागले कुणाला भूत लागल्यासारखे करायला लागले अरे अरे आमचा राजा चांगला होता आमचा राजा गुणवान होता असं त्या राजाचे गुण आठू आठू सर्व नगरवासी रडत आहे. कोणी धरणीवरी आपटिती भार रुधिर रक्त करुणिया बंबार ते त्रिविक्रम राव भोपाळ सोडून गेला म्हणता ती. कुणी आपटू घेते कुणी डोसके फोडून घेते अरे माझा राजा किती चांगला होता त्रिविक्रम नावाचा राजा माझा मला सोडून गेलेला आहे असं समजा नगरवासी रडत आहे. ऐशे परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुन या मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवळला. संधी अवस्था बघितली आणि अवस्था बघितल्याच्या नंतर साधूच्या अंत करणारा दुःखच होतं. लोकांचं दुःख कधी संतांना बघू वाटत नाही आणि हे दुःख बघितलं आणि गोरक्षनाथांच्या मनामध्ये विचार आला. गोरक्षनाथ काय म्हणतात बरं. सहज चालता तेच पंत ठाई ठाई उभारात त्या रायांचे गुण समस्त आठवणी रडतात. गोरक्षनाथ जात आहेत आणि ऐकत आहेत प्रत्येक जागेवर त्या राजाची चिंता आहे प्रत्येक जागेवर त्या राजाचे गुण वर्णन करतात. हा राजा असा होता राजा तसा होता आणि सर्व वार्ता गोरक्षनाथांनी ऐकलेले आहे. बरं धर्मज्ञानी करायाचे गुण मोकपणी होता श्रव तव ते वेळी तो मच्छिंद्रनंदने मोहदरी तरी गतसे. आमचा राजा
धर्मवान होता, आमचा राजा दानवान होता आणि सर्व गुण ऐकत ऐकता गोरक्षनाथांच्या मनामध्ये त्या राजाविषयी मोह झालेला आहे. मनात म्हणे धन्य पुरुष जयासाठी जग पिसे झाले आहे तस्मात यासे राव उपकारी वैवटला. गोरक्षनाथांच्या मनामध्ये आलं, अरे 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 किती राजा असन बरं, कोणता राजा असन, कसं किती धैर्यवान असेल. समजे लोक त्यासाठी रडतात, म्हणजे खरंच ही राजा पुण्यवान असन. तरी हायसा भलेपणी राव मिळवला हे आवणी तरी आते पुन्हा नोणी देहांगत करावा. अरे एवढे लोक रडतात म्हणजे एक चुकीचं नसते. एक लोकांना रडले असते तर वाटलं असं सोडता पोटी रडतात, राजाने त्यांना कधी असं म्हणून समजेच रडतात. गोरक्षनाथ म्हणतात ह्या राजाला आपण काय करू, परत जिवंत करू, ह्याचा प्राण आणू. आईशे योजुनी अस्वचितात पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो राव तितकी आत निरामयी पोहोचला. गोरक्षनाथानं बघितलं त्या राजाचं आयुष्य किती आहे, पण एवढं करता करता तो राजा ज्या ठिकाणी म्हणजे तिथे पोहोचलेला आहे परमधामाला. रावण असे जीवितपणी मिळाला ऐक्य ब्रह्मचैतन्य ऐसे देखता जीवितपणी मग उपाय ते हरले. राजाचा प्राण निघून गेला, तो राजा ब्रह्मपदाला गेला आणि त्याचा प्राण निघून गेल्यानंतर गोरक्षनाथ काय करतात की मुळीच बीजा नाही ठाव मग रुख पात्री केवी हे लाव तेवी जीवितपणी राणीव नातोडपणी वळलासे. एखाद्या असणार बीज जमीन आपण रोवलं नाही, पाणी किती ओतलं, बीज नाही तर अंकुर कुठून येणार आहे. त्याप्रमाणे हा राजाचा जो आत्मा आहे ब्रह्मचैतन्य स्वस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचला गेलेला आहे. मच्छिंद्राने विचार केला आणि स्थिर झाले, म्हणजे आता आपलं काही चालत नाही. मग स्तब्ध होणी मच्छिंद्र नंदन परतदा झाला ग्रामातून तरी मच्छिंद्राहुनिया गौरनंदन कळवळला स्वचित्ता. मच्छिंद्रनाथांनी ऐकलं आणि मच्छिंद्रनाथांना कळालं ते योगी महापुरुष होते. त्यांना कळलं राजाचा प्राण निघून पदाला गेलेला आहे, हे होत नाही. पण गुरुंना काही नाही, पण गोरक्षनाथांच्या मनामध्ये त्या राजाविषयी अतिच प्रेम उतरलेलं आहे. राज्यभागी जयाचे बोलणे ऐकोनिया गौरनंदने मोये चित्त स्फोट होऊ नये अश्रू डाळे नयनाते. गोरक्षनाथांना सुद्धा त्या राजाचे गुण आठवून ऐकून हे करून गोरक्षनाथांच्या सुद्धा डोळ्यामध्ये आसरू आलेले आहेत. आईशी स्थिती ग्रामातून निघते झाले उभय जण तो ग्रामा बाहेर निवांत काढणी शिवालयी देखिले. स्थिती बघितली आणि गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्या दोघ जणांना शिवालय म्हणजे महादेवाचं मंदिर दिसलेलं आहे. बरं ते पाहुणी आहे कांतस्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहक जने प्रेत संस्कार मांडिला. महादेवाचं स्थान एकांतात होतं, निवांत तिथे कोणी येत नव्हतं. आणि हे दोघं गेल्याच्या नंतर ह्यांनी बघितलं की राजाच्या अंत्यविधीसाठी राजाचं प्रेत घेऊन आलेले आहेत. प्रेत स्कंदी वाहून या चतुर्थ येते झाले शिवालयात सवे अपार जनवेष्टित शोक सिंधू पाशिती. राजाचा प्रेत 14 जणांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि ते प्रेत घेऊन शिवालय म्हणजे महादेवाच्या मंदिरापाशी आलेले आहे. कपणे वचना शोक सिंधूची दावी भावना परमाटून आपुल्या प्राण प्रेता लागी कवटाळीती. लोकांनी आठविलं राजाचा प्रेत झाले, पण त्या राजाचं जे उपकार होते लोकांवर केलेले ते आठवा लागले. ते आठवून राजांच्या प्रेताला मिठी मारून ते लोक रडत आहेत. या परी गावो गावीचे जन तेही ऐकूनिया वर्तमान दाव घेती आक्रोशपणे आप्तजना सारिखे. राजाच्या
नगरातले लोक नव्हते, ज्या बाहेरच्या राज्याला सुद्धा त्या राजाचे उपकार होते ना, तिथे सुद्धा लोक आले, त्या राजासाठी रडतात, त्या राजाचे दुःख व्यक्त करतात आणि त्या राजाचे गुणगान गातात. हे पाहुनिया गोरक्षनाथ परम कळवळुनिया चित्तात बोलता झाला मचिंद्राते ऐसा पुरुष उठवावा. हे ऐकले मच्छिंद्रनाथांनी, गोरक्षनाथांनी बघितलं आणि बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथांजवळ गेले, म्हणले हे गुरुराया, हे आसार नाही ना राजा, एवढा गुणवान राजा, ह्याचा प्राण गेलाय, आपण काय करा, ह्याचा प्राण डबल वापस आणा आणि ह्याला डबल जिवंत करा, असं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सांगतात. बरं मचिंद्र ऐकोणी तयाची वाणी उगाची बैसे तया लागुणी परिस्थिर नव्हे गोरक्ष मुनी पुन्हा वाघ उत्तर देतसे. मच्छिंद्रनाथ म्हणत, हे गोरक्षनाथा, तू गपची बस, तुला काय काय घेतलं, तुला काय अजून माहिती नाही, हे ऐकलं, पण डबल गोरक्षनाथ डबल जाऊन काय म्हणतात, म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते तरी मी उठवीन सो सामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य तयासी उठवावयासी नसे की. हे म्हणतात कसं आहे, आता मला थोडं एवढं ज्ञान नाही, पण थोडं अनुभव सांगतो. हे देवा, तुम्ही नाही केलं मी करणार. कसं झालं, गोरक्षनाथ म्हणले, हो गुरुदेवा मच्छिंद्रनाथा, तुम्ही नाही ना उठवलं, मी उठवीन, माझ्याकडे सुद्धा सामर्थ्य आहे. पण मच्छिंद्रनाथ म्हणतो, गोरक्षा जरा शांत राहा, तुझं सामर्थ्य इथं वाया घालू नको, तुझं सामर्थ्य असं नाही. ऐसे ऐकोणी गोरक्ष वचन म्हणे याच ठाई वेचिन जीवन परी सुखी करीन सकळ जन निश्चयसी महाराजा. मी जर ह्या राजाला नाही जिवंत केलं, मी इतकंच माझा प्राण देईल आणि हे राजाला उठवून मी अशा जगाला सुखी करील. जरी न उठले माझे राजा तरी अग्नी तोपीन शरीर ओजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयसी वरिलासे. गुरुराया, तुमच्या आशीर्वादाने जर राजा उठला नाही ना, इथं अग्नी पेटवील आणि अग्नीमध्ये माझा प्राण देईल. जरी ऐशिया बोला समान जरी माते न घडे नाथा तरी रव भोगीन कोटी वर्षात कुंभी पाक महाराजा. राजा जर नाही ना उठला, मी रव नरकामध्ये भोगल, मी रव नरकामध्ये जाईल. ऐसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन आवसा शोधाविने व्यर्थ काय वदलासी. गुरु म्हणतात, मच्छिंद्रनाथ म्हणतात, ए गोरक्षनाथा, तू आधी शोध घे, तू उगाच बडबड करू नको, उगाच पोपटपंची करू नको. सारोटपणे केलासी पण राव उतरला जीविते करोण ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळा झालासे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राजा एकरूप झालेला आहे, निष्कारण तू पण करून ठेवलास गोरक्षा. ऐसे बोलता वायुआत्म वस्वात्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय पासोदित हृदय शोधिता तोची ओज लक्षा परी भासले. गुरुरायांनी सांगितलं, गोरक्षनाथांनी ध्यान लावलं आणि गोरक्षनाथांनी सुद्धा शोध केला, तर खरंच तो राजा परमतत्वाला पोहोचलेला होता. मग म्लान करणी आपुले वदन म्हणे आता अग्नी घेईन मग प्रचोदक तेथुनी उठणे काष्टाला की मिळवी. गोरक्षनाथांनी तोंड लहान केलं आणि म्हणतो, गुरुराया माझ्याकडून शब्द गेला, मी आता अग्नी पेटवतो आणि माझा प्राण देतो. हे पावनिया मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही द्यावया. मच्छिंद्रनाथांनी मनात विचार केला, अरे बाबा ही बोलून गेलाय, पण ही खरंच करीन आणि खरंच प्राण देतो का काय आता. जेणे वयांना सहकरिता चक्षु काढून आपल्या हाता तो सविनी विप्रकर्क कांता निबर घट्ट हासे. अरे अरे मला माहिती, हे माझा शिष्य आहे, मी नुसतं वडे खाण्याची इच्छा केली होती, तर ह्याने स्वतःचा डोळा काढून दिलेला होता.
या मग पाचारुनिया गोरक्षकात बोलता झाला प्रांजळवंत म्हणे बारे सुखी करावे जनाते या लागी वदलासी. अरे मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षनाथा तुझी काय नाही बाबा, तुला ह्या लोकांचं दुःख बघू वाटाणा झालं, ह्या लोकांना सुखी करण्यासाठी तू एवढं बोललेला आहे. तरी जनांचे उपकारास उदार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानास विचार एक ऐकावा. अरे गोरक्षनाथा तू स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, तू या जगासाठी मागितलेलं आहे. तू परोपकारासाठी, तू दुसऱ्यासाठी स्वतःचा प्राण द्यायला तयार झालेला आहे. मी याचे देशित होतो रक्षावया तुझा हेत परिभा माझ्या शरीरात 12 वर्षे सांभाळे. मी याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो गोरक्षा, पण 12 वर्ष माझ्या शरीराचं संगोपन कर. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला सांगतात. 12 वर्षे झाली या पूर्ण पुन्हा देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करुणे कल्याण उपकारी मिळेल. गोरक्षनाथा तू तर आता बोललास, पण तू काय कर, मी 12 वर्ष इथे बसत आहे आणि माझा प्राण योगमायानं, कारण योगी असतात ते आपल्या शरीरातून बाहेर निघून काय अख्या ब्रह्मांडामध्ये फिरू शकतात. माझा प्राण या राजाच्या शरीरामध्ये घालतो. तू 12 वर्षानंतर मी परत या शरीरामध्ये येतो, तोपर्यंत तू माझ्या शरीराचं रक्षण कर. आईशे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणत मग शीघ्र सांडून शरीरात राया शरीरी संचरला. असं म्हणले गोरक्षनाथाने आज्ञा घेतली, हो गुरुराया मी तुमच्या शरीराचं रक्षण करत. मच्छिंद्रनाथाने आपल्या योग मार्गाचा आसन लावलेला आहे आणि आपला प्राण काढून त्या राजाच्या शरीरामध्ये घातलेला आहे. संचरला परिस्मशानमयी उठणी बैसला राजदेही ते पाहून लोक सर्वही आनंद सरिते मिळाले. मच्छिंद्रनाथांचा प्राण त्या राजाच्या देहामध्ये गेल्याबरोबर तो राजा उठून बसलेला आहे आणि तिथे जे समजे जे लोक त्या राजाला घेऊन आलेले होते ना, त्या सर्वांना आनंद झालेला आहे. जैसा पक्षी सांडीला ठाव मिरवे वृक्षान्य वाव तेवी देहाचे सांडणे बरे राव देही संचरला. या झाडावर त्या झाडावर पक्षानं जावं, ठिकाण सोडावं. त्याप्रमाणे राजा मच्छिंद्र शरीरामधला जो प्राण आहे राजदेहामध्ये संचार केलेला आहे. लोक म्हणते प्रजे कारणे मोहे वेष्टिल हरिहराचे मन म्हणून सुप्रसन्न राया लागी जीवविले. लोक म्हणतात बघा आम्ही एवढा आक्रोश करीत होता, आमचा मोह होता, म्हणून हरिहर महादेवानं आमच्या राजाला परत पाठवलेला आहे. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत चुकारपणे समजून या मागुते जीवविले रायाते. म्हणते राजाचं आयुष्य अजून होतं, त्या काय कोण यमराजाच्या लोकांकडून काय चूक झालं, त्यांची चूक झाली म्हणून त्यांनी डबल राजाला वापस पाठवलेला आहे. असो ऐसा बहुधा प्रकरणी आनंद वदतसे जनांचे वाणी मग ते परमहर्षे करुणी स्वस्थाना ते पातले. तिथं मशानभूमी मध्ये झालेला असताना जेवढे त्या राजाचे ह्याला आलेले होते प्रेमापोटी, समजांना आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या असताना आपापल्या स्वस्थानाला निघून गेलेले आहे. विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून पाहते झाले आपुले स्थान आप्तजना समवेत. मशानभूमी मध्ये प्रयत्न केलेलं होतं, काही लोकांना प्रश्न पडला आता इथपर्यंत आले काय करावा, म्हणून कणकीचा एक पुतळा तयार केला, त्या मशानभूमीमध्ये त्याचा अग्नी संस्कार केला आणि आपापल्या स्थानाला ते निघून गेलेले आहे. येरीकडे शिवालयात सत्शिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्नाना लागी विचारी. शिवालयामध्ये गुरुचं जे शरीर तिथं गुरुनी ठेवलेलं होतं ते गुरुच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी गोरक्षनाथ तिथं थांबलेले आहे. तो तितकी आली पुजारी होती शैव गुरुविनी
ती लागी पाचारणी व्रतांता ते निवादी. तिथं पुजारीने आलेले आहे आणि ती पुजारीने आल्याच्या नंतर तिला गोरक्षनाथांनी सर्व वृत्तांत सांगितलेलं आहे. म्हणे माया करिता आणि प्रजेची धरणी ममता, मम गुरु मचिंद्र केला सरता राज देहा कारणे. माझा गुरु मच्छिंद्रनाथ त्या राजाच्या शरीरामध्ये गेलेला आहे. त्यांचा मोह बघितला, त्या प्रजेचं प्रेम बघितलं आणि माझ्या गुरूंनी त्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे असं गोरक्षनाथ त्या पुजारींना सांगत आहे. तरी आता श्री गुरु प्रेत कोण्या ठाई रक्षू याते, जरी तुझला हे माहित ठाव माते सांगे की. आई साहेब, माझ्या गुरुचं जे प्रेत या शिवालयामध्ये ठेवलेलं आहे कोणत्या जागेवर ठेवू तुम्ही मला सर्वस्तर सांगा बरं. ठाव तरी मनशील कैसा गुप्त जगात न कळेलेशा, पूर्ण झाले 12 वर्ष पुन्हा श्री गुरु ठेलो. साहेब, तुम्ही अशी एक जागा सांगा की तिथं गुप्त असावं, कोणालाही काही कळणार नाही. कारण माझे गुरु 12 वर्षानंतर परत याच देहामध्ये येणार आहे. तरी तो ठावायसा मनात सांगुनी दृढ रक्षी प्रेत, आणि स्वचिती रक्षुने मात गुप्त जगी वर्ते. अशी एक गुप्त जागा सांगा जे कुणालाच माहिती नाही, फक्त मला आणि तुम्हालाच माहिती असावा. कारण मी माझ्या गुरूंचं शरीर त्या जागेमध्ये ठेवेल आणि मी त्यांच्या शरीराचं रक्षण करेन. तरी या कर्माशी साक्षीभूत तुझे माझे उभय चित्त, ही गोष्ट करता जनात परम विक्षेप वाटेल गे. फक्त हे गोष्ट तुमच्या आणि माझ्या मनात या गोष्टीचे साक्षात होत तुम्ही आणि आम्ही आपण दोघेच आहे. तू इतर कोणालाही सांगू नको. जर तू कोणाला जर सांगितलं तर लोकांमध्ये विक्षेप होईल. तरी आता चिंता नवी झाले कर्म वरवानर देही, धैर्य जळाचे प्राडोई गुप्त याते रक्षावे. आपल्या दोघांमध्ये जी बातचीत झालेल्या गुरुनीला सांगू लागलेल्या, तर हे फक्त ह्या कानाची खबर त्या कानाला लागू नये किंवा ही वदंता दुसऱ्याकडे जाऊ नये, मला असं गुप्त ठिकाण दाखवून पुन्हा विनंती करत आहेत. आईशे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैव गुरविनी, मग त्या शिवालयामध्ये निवडी गुप्त गुहार दावी तसे. नाथांनी विनंती केल्याच्या नंतर ती पुजारी म्हणते अवश्य गोरक्षनाथा तिने हे गुप्त गुहा दाखवलेले आहे आणि त्या गुप्त गुहेमध्ये मच्छिंद्रनाथांना घेऊन जात आहे. तेही गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचितार्थ, ते दावणी गोरक्षनाथ दुष्ट केला स्वदेही. गुप्त जगाची गुप्त गुहा कुणाला सुद्धा जगातल्या लोकांना कुणालाही माहिती नव्हतं. फक्त जी पूजा करणारे महादेवाची येत होती ना, फक्त त्या एकटीलाच माहिती होत. मग ते गोग्रामीचे मुख मही विदारुणी पाहे देख, उत्तम ठाव लक्षुण्यात प्रेत त्यात ठेविले. गुप्त जे होते ना, गुप्त गोवा होती ती गोरक्षनाथांना त्या पुजाऱ्यांनी दाखविलेली आहे आणि ती दाखविल्यानंतर गोरक्षनाथांना म्हणते बाबा हे बघ ही जागा आहे, तू बघितलीस का, तू बघ चांगली आहे का. ती जागा बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथाचं प्रेत त्या गुहेमध्ये घेऊन दोघ जण जात आहेत. प्रेत ठेवून या गुहाग्रात मुखाच्या दिले त्वरिता त्वरित, ग्रह लक्ष्मी पुन्हा लयात येऊन या बैसले. त्या गुहेमध्ये नेऊन ठेवलेला आहे आणि दरवाजा त्या गुहेचा लावलेला आहे आणि बाहेर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गोरक्षनाथ आणि ते पुजारी येत आहे. बैसे परी सेवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा, 12 वर्षे रक्षिण प्रेता निश्चयता केला असे. गोरक्षनाथा 12 वर्ष तू तुझ्या गुरूंना ज्या शरीराचं रक्षण करीत आहेस, तू असा प्रतिज्ञा केलेली आहे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार, एक दिन ने संवत्सर 12 निश्चय केला असे. अरे गोरक्षनाथा 1 दिवस नाही 2 दिवस नाही, ती शरीर कसं राहील 12 वर्ष. तू 12 वर्ष
नाही तर कसा शरीर राहीन बरं. आईशी ऐकून ती जीवाणी गोरक्ष म्हणे ओ सुभाणी चिरंजीव देहा गुणे मच्छिंद्रनाथ मिरव तसे. आमच्या गुरुचं शरीर का तुझ्यासारखं नाचते पुचके काय आहे का? ते चिरंजीव आहेत. तरी हा देनाश रहित आहे माय प्रांजळवत पर्याय सा जगात मात प्रविष्ट न करी जननी. त्यांचं शरीर चिरंजीव आहे आणि त्यांचं शरीर काही नाचणार नाही, काय नाही, प्रतापवंत आहे. परितो त्रिकाळ ज्ञानी चराचर गे प्रज्ञे लागुणी जीवी माहितगार पूर्वीच्या सदनी राज्यभुवनी वर्ततसे. इकडं ह्या दोघांचा संवाद झालेला तिला सांगू नको म्हणून सांगितलं. त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये या मच्छिंद्रनाथानं प्रवेश केलेला आहे. जसा झोपेतून वाटलेला माणसानं काम धंदा करावा त्याप्रमाणे प्रेतामध्ये जरी संस्कार केला असेल, त्याच्यामध्ये प्रवेश केला असेल, न चुकता इकडे जिथे असणार त्रिविक्रम राजाच्या देहाच्या संगतीच्या माध्यमामधून राजकारभार मच्छिंद्रनाथ पाहू लागलेले आहेत. असो गेली अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत मंचकी नेऊन फुलानात प्रीती आदरे आदरीला. इकडे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरामध्ये गेलेले आहेत आणि त्याची जी कांता होती ती आपल्या मंचकावर राजाला म्हणजे आता राजाच म्हणा इकडे राजाला घेऊन गेलेले आहे आणि दोघ जण तिथं बसलेले आहे. स्नान भोजन झालिया उपरी राव बैसला मंचकावरी अंकी बैसवण्या सद्गुणलेरी अनंत वल्गणे वदतसे. जेवण झालं, आंघोळ केली, जेवण झालं, पूजा झाली आणि इकडे राजा राणी दोघ जण बसलेले असताना ती राणी मच्छिंद्र म्हणजे त्या राजाला काय म्हणते बरं? परिजे कांता पुसे त्याते तोही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रगट वृत्तांत उत्तरा उत्तर देतसे. राणीने विचारा चालू केलं राजेसाहेब. काही गोष्टी एकांतात जे होत्या ना राजा राणीच्या ते राणी विचारित आहे आणि त्याचं उत्तर बरोबर असं राजा देत आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथ त्या राजाच्या शरीरामध्ये जे गेलेले आहेत त्या राणीच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. बरं श्री